3 वर्षामध्ये आपल्या शहरामध्ये एक तरी चांगल्या नोकरीची संधी आली आहे का? आली आहे? मग ही परिस्थिती अशीच ठेवायची की बदल घडवायचा आहे? आपल्या शहरामध्ये जे तुम्ही डोक्यावर बसवलेले हे सत्ताधारी आहेत, त्यांच्या हातात गेले 3 वर्ष 29 महानगरपालिका आहेत महाराष्ट्रातल्या. मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक आहे, पुणे आहे, ठाणे आहे, सगळं आहे. तुम्ही मला सांगा, ह्या शहरांमध्ये रस्ते सुधारले आहेत का? पाण्याची परिस्थिती चांगली झाली आहे का? इथे जे आपण पाहत होतो, जे आपल्याला फुटपाथ करायचे होते, सायकल ट्रॅक करायचे होते, मोकळी मैदानं वाढवायची होती, तरुणांसाठी नोकऱ्यांच्या संधी आणायची होती, हे काही झालंय का? मग ज्या कारणासाठी तुम्ही ह्या सरकारला निवडून दिलेला असाल, ज्या कारणासाठी निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने हे जे काही महायुतीचं भूत आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे, हे सरकार पुढच्या काळात आपल्याला परवडणार आहे का? परवडणार आहे? किती आंदोलन आपण केली गेल्या 3 वर्षात. मला आठवतं ह्याच मार्गावरून आपण हंडा मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांसाठी लबाडानं पाणी द्या आपण मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीसाठी मोर्चा काढला होता. ह्यांचे सगळ्यांचे जे तुमच्या इकडचे मंत्री आहेत, पालकमंत्री असतील, मस्त व्हिडिओ येतात, बॅगांमध्ये पैसे असतात. हे पैसे तुमच्या हाती लागतात का? हे पैसे ह्यांचे स्वतःचे तरी आहेत का? मग हे पैसे येतात कुठून? जेव्हा हे तुम्हाला मंत्री दिसतील, जेव्हा तुम्हाला हे खासदार दिसतील, एक तर खासदारांची दुकानं कुठची आहेत? किती आहेत? किती आहेत? 20. मागच्या वेळी मला 12 आठवतं, 8 कधी वाढले? आता ह्या दुकानावर तुम्हाला कोणाला नोकरी मिळाली का? आणि त्यांच्याकडे नोकरीला जाणार का आपण? त्या बॅगेत जे पैसे होते ते कोणाच्या हाती आलेत का? पण निवडणुकीच्या वेळी बरोबर कदाचित येतील, तुम्ही हात लावणार आहात. ही परिस्थिती आता बदलणं गरजेचं आहे. मी एवढ्यासाठीच हे सांगत आहे कारण आपला प्रचार तर सुरू झालेला आहे. मुंबईमध्ये तुम्ही पाहिलं असेल, 2 भाऊ उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र आलेले आहेत. एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी आलेलो आहोत. मुंबई असेल, सगळीकडे असेल, तुम्ही पाहताय मुंबई लुटण्याचं काम चालू आहे, महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे. जर ह्या राज्य सरकारचा एक कुठचा कार्यक्रम असेल, तो एकमेव कार्यक्रम म्हणजे लुटालूटचा कार्यक्रम चालू आहे. दुसरं बाकी काही चाललेलं नाहीये. हे बिल्डरांचं सरकार आहे, हे कॉन्ट्रॅक्टरांचं सरकार आहे, हे वसुलीबाजांचं सरकार आहे, हे हफ्ताबाजांचं सरकार आहे, पण हे जनतेचं सरकार नाहीये. आणि हेच भाजपावाले, हेच मिंद्यांची टोळी, मी त्यांना शिवसेना म्हणत नाही, शिवसेना म्हणजे एकच आहे, ती आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. पण हेच चिंदी चोरांची टोळी येईल तुमच्यामध्ये आणि सगळा अपप्रचार सुरू करेल. आपण गेले 3 वर्ष कशासाठी भांडत होतो? नळात आमच्या पाणी द्या, आम्हाला हाताला नोकरी द्या, हाताला काम द्या, जी हफ्तेबाजी तुमची चालते ती थांबवा, आम्हाला चांगले रस्ते द्या, चांगले फुटपाथ द्या, वेळेवर वीज द्या. पण हे सगळं सोडून आता भाजप जे येईल, आता मिंदे जे येतील, ते सगळं भलतं काही बोलतील, पण आपल्या मुद्द्याचा बोलणार नाहीत. जेव्हा ते तुम्हाला इथे तिथे काही भलतं सलतं बोलायला सांगतील, तर तुम्ही एकच प्रश्न विचारा, ठीक आहे तुम्हाला मत पाहिजे ना, तुम्ही 3 वर्ष सरकारमध्ये होतात, तुम्ही आम्हाला लुटलं कशाला, ह्याचं पहिलं उत्तर द्या. तुम्ही त्यांना आज हा प्रश्न विचारा. जर इथे फिरायला आले कोणी तुम्हाला दिसले की साहेब तुमच्या बॅगेमध्ये जे पैसे होते ते कोणाचे होते, कुठून आले आणि कुठे गेले, ह्याचं पहिलं उत्तर द्या. मग आमच्याकडे मत मागायला या. आणि जर फडणवीस साहेब आले इथे आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की मला मत द्या, 100% तुम्हाला अमुक देतो, तमुक देतो, मेट्रो देतो, बोगदा देतो, सगळं देतो, त्यांना सांगा फडणवीस साहेब सगळं सोडा, आम्हाला वेळेवर पाणी का नाही दिलं, ह्याचं पहिलं आम्हाला उत्तर द्या. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा आपलं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, सुभाष देसाई साहेबांनी बाजूलाच ती ऑरिक सिटी काय बनवून ठेवली आहे. जगात एखादी चांगली सिटी असेल तसं इथे उद्योजक चांगले येतील, गुंतवणूक येईल असं शहर बनवून ठेवलं होतं. मी स्वतः इथे, मला आता पत्रकारांनी देखील विचारलं, त्यांना आठवण आहे,
आपलं सरकार असताना म्युन्सिपल कमिशनर आणि महापौरांसोबत रात्री आम्ही 1:30 वाजता 2 वाजता रस्ते चांगले कसे होत आहेत हे पाहायला जात होतो. अनेक गोष्टी आपण ज्या या शहरामध्ये करत होतो ती सगळी कामं ह्या भाजपवाल्यांनी आणि ह्यांच्या मिंदे सरकार असेल भाजप सरकार असेल बंद करून टाकली. आणि मग दाखवण्यासारखं काही नाही. मग काय सुरू करतात? जातीय गोष्टी सुरू करतात, धार्मिक गोष्टी सुरू करतात, आपल्यामध्ये हे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना एकच सांगा की जी पोटं भरत नाहीत कारण आमच्याकडे नोकऱ्या नाहीत ना, त्याला जात नाहीये, धर्म नाहीये, बाकी काही नाही, भाषा नाहीये. हे आम्ही सगळे छत्रपती संभाजीनगरकर आहोत. आम्हाला नोकऱ्या काय नाही दिल्यात ते तुम्ही सांगा, आम्हाला पाणी का नाही दिलं ते तुम्ही सांगा. आणि आपल्यावर टीका करतात. कोणीतरी आपल्यामध्ये प्रवेश केला म्हणून आपल्यावर टीका करतात. भाजपला पहिला प्रश्न जर विचारायचा असेल कारण त्यांचं सुरू होतं बांगलादेशी घुसलेत, रोहिंग्या घुसलेत, हिंदू मुस्लिम म्हणून सुरू होतं. आज त्या भाजपवाल्यांना विचारा की पालघरमध्ये जे साधू हत्याकांड झालं त्याच्यातला प्रमुख आरोपी तुम्ही भाजपामध्ये का घेतलात ह्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग आम्हाला धर्माचं आणि जातीचं सांगायला लागा. पण आज ही जी ताकद इथे एकवटलेली आहे, तरुणांची आहे, महिलांची आहे, जातपात धर्म समाज ह्याच्या पलीकडे जाऊन आपण सगळे छत्रपती संभाजीनगरकर म्हणून एक जी एकत्र ताकद म्हणून आलेलो आहोत. ह्याला हे भाजपवाले घाबरतात, ह्या एकीला भाजपवाले घाबरतात. आज तुम्ही मला सांगायचं आहे, एकच उत्तर द्यायचंय, तुम्ही जी परिस्थिती आहे ती तुम्हाला मान्य आहे की बदल घडवायचा आहे? आणि बदल जर घडवायचा असेल तर बदल घडवण्याचं चिन्ह हे कुठचं आहे? चिन्ह हे कुठचं आहे? आपलं चिन्ह हे कुठचं आहे? आणि बदल जर घडवायचा असेल तर बदल घडवण्याची तारीख कुठची आहे? 15 ना? कोण बाहेर फिरायला जाणार आहे? भाजपच्या अपप्रचाराला बळी पडणार आहे? मिंदे जे खोटं बोलतात त्याला बळी पडणार आहे? आपण ही ताकद लावूया की एका बाजूला आपण सगळे चांगलं शहर बनवणारी लोक आणि दुसऱ्या बाजूला हे भाजपचे सगळे भ्रष्टाचारी जनता पक्षवाले लोक. तयार आहात? लढायला तयार आहात? जिंकायला तयार आहात? चला मग बदल घडवायचा. तारीख, चिन्ह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.